गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. बी ए भाग 2 सेमिस्टर 4 विगमनाचे प्रकार ही कन्सेप्ट पाहत असताना आपण केवळ गणनात्मक विगमन, साम्यानुमान आणि तिसरा शास्त्रीय विगमन हा प्रकार आपण पाहतोय. शास्त्रीय विगमनाची चर्चा करत असताना आपण शास्त्रीय विगमनाची व्याख्या पाहिली आणि शास्त्रीय विगमनाच्या अवस्था आपण पाहत आहोत. स्टेजेस ऑफ सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन, शास्त्रीय विगमनाच्या अवस्था किंवा वैज्ञानिक संशोधनाचे टप्पे या संकल्पनेचं नाव आहे. मित्र हो, पहिला टप्पा आपण पाहिला होता व्याख्या व समस्या, त्यालाच फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम, समस्या सूत्रण असं म्हटलं जातं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण निरीक्षण या संकल्पनेची चर्चा केली, कारण संशोधनाचा शास्त्रीय विगमनाचा हा दुसरा टप्पा आहे. निरीक्षण हे शास्त्रीय निरीक्षण कधी होत असतं तर त्या सहाय्यकारी प्रक्रिया आपण पाहिल्यानंतर, आणि या सहाय्यकारी प्रक्रियांच्या आपण त्या पूर्ण अगदी संकलनापासून वियोजनापर्यंत वापर केला आणि एकही सहाय्यकारी प्रक्रिया जर त्याच्यातून सुटू शकली नाही तर खऱ्या अर्थानं आपलं शास्त्रीय निरीक्षण होते. हे आपण उदाहरणासहित पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये मग पहिली सहाय्यकारी प्रक्रिया संकलन, आपण म्हटलं की साधन सामुग्रीची जमवाजमव करणं. विकलन, यालाच विश्लेषण असं म्हटलं आपण, ॲनालिसिस. त्याच्यानंतर विश्लेषणांतर्गत येणारी क्लासिफिकेशन, वर्गीकरण, ही तिसरी सहाय्यकारी प्रक्रिया आपण पाहिली. आणि चौथी इलिमिनेशन, निराकरण, नको असलेले घटक घटनेतील बाजूला काढून टाकणं, ही चौथी सहाय्यकारी प्रक्रिया आपण पाहिली. आणि शेवटी ज्याच्यावरती आपण आपलं अवधान पूर्णपणे एकाग्र करतो, ती घटना आपल्या नजरेसमोर असते, ती प्रक्रिया म्हणजे वियोजन. म्हणजे नको असलेले घटक काढून टाकल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन करतो, आणि कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर शास्त्रीय निरीक्षण त्या ठिकाणी पूर्ण होतं आणि एक मनामध्ये विचार येतो. तो तिसरा टप्पा वैज्ञानिक संशोधनाचा, त्यालाच आपण म्हटलेलं आहे सिद्धांत कल्पनेची निर्मिती. मित्र पहा, सिद्धांत कल्पनेची निर्मिती ही सहजासहजी होत नाही. आत्ताच आपण पाहिलं की प्रॉब्लेम आपल्यासमोर असायला पाहिजे, त्याचं ऑब्झर्वेशन आपण करायला पाहिजे. या 5 सहाय्यकारी प्रक्रियेतून आपण गेल्यानंतर आपल्या मनामध्ये जो काही विचार येतो त्याला आपण सिद्धांत कल्पना असं म्हटलं जातं. पण सिद्धांत कल्पनेची निर्मिती होण्यासाठी या सहाय्यकारी प्रक्रिया, निरीक्षण महत्त्वाचं आहे, प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. पण जी काही सिद्धांत कल्पना निर्मिती आपल्या मनामध्ये, संशोधकाच्या मनामध्ये निर्माण होते, ती खरी असते काय? मित्र हो, घटनेचा कारण कार्य संबंध शोधत असताना जी समस्या आहे त्या समस्येचं आपण निरीक्षण केल्यानंतर संशोधकाच्या मनामध्ये जी पहिली, ज्याला प्राथमिक कल्पना मनामध्ये निर्माण होते, किंवा त्यालाच आपण प्राथमिक अंदाज जो काही असतो त्याला सिद्धांत कल्पना असं म्हटलं गेलेलं आहे. आता ही सिद्धांत कल्पना कशी निर्माण होते? एक उदाहरण आपण जसं फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेममध्ये घेतलेलं होतं, तेच उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात आणि त्याचं स्पष्टीकरण करूयात. एक उदाहरण आपण विज्ञानातील खगोलशास्त्रातील आपण घेतलं होतं, ते असं की आपल्या डोक्यावरती असणारा जो काही चंद्र आहे त्या चंद्राचा आकार लहान दिसतो, आणि त्याच चंद्राचा आकार क्षितिजावरती ज्यावेळेस आपण तो चंद्र पाहतो त्यावेळेस तो आकार मोठा दिसतो. असं का? हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याचं आपण निरीक्षण केलं. त्या सहाय्यकारी प्रक्रियेतून फक्त आपण सगळे घटक बाजूला काढल्यानंतर संकलनापासून वियोजनापर्यंत आलो आणि फक्त चंद्राकडेच आपण पाहत राहिलो. कॉन्सन्ट्रेशन आपण त्या वस्तूवरती केलं. ती वस्तू कोणती आहे तर चंद्र हा एक ग्रह आहे. डेफिनेशन आपण आधीच केलेली होती. चंद्र हा
देव नाही, चंद्र हा देव आहे असं जर आपण समजलो आणि त्याविषयी जर सिद्धांत कल्पना आपण करायला गेलो तर चंद्राच्या आकारामध्ये लहान आणि मोठा आकार याचं स्पष्टीकरण आपणाला देता येणार नाही. चंद्र हा देव नसून चंद्र हा एक ग्रह आहे असं ज्यावेळेस आपण गृहीत धरतो, नव्हे ती वस्तुस्थिती आपण स्वीकारतो आणि त्या आकाराकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्या दोन आकारातील फरकाचं आपणाला स्पष्टीकरण देता येतं, नव्हे त्या दोन आकारातील फरकाच्या संदर्भामध्ये सिद्धांत कल्पना आपणाला मांडता येते. पण मांडली गेलेली सिद्धांत कल्पना ही पहिली खरी असते काय, दुसरी खरी असते काय, तिसरी खरी असते काय, चौथी खरी असते काय, असं आपल्याला मुळीच म्हणता येत नाही. कदाचित पहिलीच सिद्धांत कल्पना ज्या संशोधकाच्या मनामध्ये निर्माण होईल ती खरी ठरू शकेल. कदाचित 10 केल्या, 20 केल्या, 100 केल्या तरीसुद्धा ती सिद्धांत कल्पना खरी ठरेलच असं नाही. म्हणजे पहा, सिद्धांत कल्पनेच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये जो त्या घटने संदर्भात खरेपणा असतो, जो कारण-कार्य संबंध आपल्याला स्पष्ट करावयाचा असतो, तो कारण-कार्य संबंध आपल्याला एकाच म्हणजेच केवळ एकाच सिद्धांत कल्पनेनं सिद्ध करता येत नाही. म्हणून ज्या काही सिद्धांत कल्पना केलेल्या आहेत त्या सगळ्या सिद्धांत कल्पना आपण विचारामध्ये घेऊन ज्या सिद्धांत कल्पनेच्या अटी आहेत त्या अटी आपण जर पाळल्या तर त्या अटींनी सिद्धांत कल्पना त्या ज्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण करत असतो त्या घटनेच्या संदर्भात कार्यकारणाच्या सत्याच्या जवळ आपण जाऊ शकतो. डोक्यावरचा चंद्र लहान दिसतो आणि क्षितिजावरच्या चंद्राचा आकार आम्हाला मोठा दिसतो. क्षितिजावरती असणारं प्रत्यावर्तन ही पहिली सिद्धांत कल्पना जर आपण केली तर ती आकाराच्या संदर्भामध्ये स्पष्ट कारण ठरू शकेल काय. क्षितिजावरती असणारं जे काही धोका आहे त्या धोक्यामुळंच चंद्राचा आकार आम्हाला क्षितिजावरचा मोठा दिसतो आणि डोक्यावरच्या चंद्राचा आकार आम्हाला लहान दिसतो असं स्पष्टीकरण करता येईल काय. चंद्र ही एक वस्तू आहे आणि तो एक ग्रह आहे असं ज्यावेळेस आपण विज्ञानानं गृहीत धरतो, वस्तुस्थिती आपण मान्य करतो आणि त्या दोन चंद्रातील आकाराच्या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण द्यायला जातो त्यावेळेस पुन्हा आपल्याला अशी एक सिद्धांत कल्पना करता येईल ती अशी की मी ज्यावेळेस माझ्या डोक्यावरती असणारा चंद्र पाहतो त्यावेळेस माझे डोळे उंचावले जातात आणि ज्यावेळेस क्षितिजावरचा चंद्राचा आकार मी पाहतो त्यावेळेस माझे डोळे त्या चंद्राच्या समांतर असतात. त्यामुळं या दोन चंद्राच्या आकारामध्ये आपल्याला फरक दिसतो काय. नव्हे डोक्यावरती असणाऱ्या चंद्राचं अंतर आणि क्षितिजावरती असणाऱ्या चंद्राचं अंतर या दोन अंतरांमध्ये जर फरक काढला तर त्या फरकानं चंद्राच्या आकाराचं स्पष्टीकरण करता येईल काय. मित्र हो, 4 सिद्धांत कल्पना आपण केल्या. या 4 सिद्धांत कल्पनांपैकी पहिली प्रत्यावर्तन, दुसरी धुक्याच्या संदर्भात, तिसरी सिद्धांत कल्पना जी आपण केली ती चंद्राच्या क्षितिजावरच्या आणि डोक्याच्या अंतराच्या संदर्भामध्ये आणि चौथी जी केली ती डोळ्याच्या उंचावण्यामुळे. मग मला सांगा या 4 सिद्धांत कल्पनांपैकी या 2 आकारामध्ये असणाऱ्या फरकाचं कारण-कार्य संबंध स्पष्ट करणारी सिद्धांत कल्पना कोणती असेल. असा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपण पहिली प्रत्यावर्तनाची सिद्धांत कल्पना ही खोटी ठरलेली आहे. दुसरी क्षितिजावरती असणारा जे काही धोका आहे ही सिद्धांत कल्पना खोटी ठरलेली आहे. डोक्यावरती असणाऱ्या चंद्राचं अंतर आणि क्षितिजावरती असणाऱ्या चंद्राचं अंतर ही सिद्धांत कल्पना खोटी ठरलेली आहे. आणि मग चौथी जी सिद्धांत कल्पना आहे की आपण डोक्यावरचा चंद्र पाहत असताना आपले डोळे उंचावले जातात आणि क्षितिजावरती चंद्र पाहत असताना आपले डोळे समांतर क्षितिजावरती जातात, ही सिद्धांत कल्पना आपणाला सत्याच्या जवळ घेऊन जाते. आणि या स्वरूपामध्ये ज्यावेळेस सिद्धांत कल्पनेची निर्मिती होते
त्यावेळेस त्या सिद्धांत कल्पनेतून आपणाला सत्य कारण शोधावायचं असतं. व्यावहारिक दृष्टिकोनातून आपली एखादी वस्तू जर हरवली असेल पहा, तर आपण ती वस्तू मनामध्ये बिंबवतो की माझी अमुक अमुक या स्वरूपाची वस्तू होती, आता ती माझ्याजवळ नाही, हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि मग ती वस्तू शोधण्यासाठी मी अनेक सिद्धांत कल्पना करतो. पण ज्या काही सिद्धांत कल्पना हरवलेल्या वस्तूच्या संदर्भामध्ये आपण करीत असतो, त्यापैकी सर्वच्या सर्व सिद्धांत कल्पना एकाच वेळी त्या घटनेच्या संदर्भामध्ये लागू होत नाही. जसं की आपण चंद्राच्या संदर्भामध्ये 4 सिद्धांत कल्पना केल्या, या 4ही सिद्धांत कल्पना त्या आकाराचं स्पष्टीकरण करू शकत नाही. पण जी घटना असते, मग ती निसर्गातील असू द्यात किंवा वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनातील असू द्यात, कोणत्याही क्षेत्रातील ती घटना असू द्यात, त्या एकाच सिद्धांत कल्पनेनं त्या घटनेचं स्पष्टीकरण करता येतं. कारण कार्यसंबंधाचं तत्व असं आहे, विज्ञान असं म्हणतं की एकाच कारणापासून एकाच कार्याची निर्मिती होते. आणि हे ज्यावेळेस आपण स्पष्ट करायला जातो, त्यावेळेस केल्या गेलेल्या सिद्धांत कल्पना या खोट्या ठरल्या, म्हणून आपण न थकता पुढची सिद्धांत कल्पना करत असतो. आणि संशोधकसुद्धा न अडखळता न थांबता एक 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 सिद्धांत कल्पना करत राहतात. आणि एक वेळ अशी येते की ती सिद्धांत कल्पना खरी ठरते. फॉर एक्झाम्पल, की आपल्या मुलीच्या पायातलं पैंजण हरवलेलं आहे. मग ते हरवलेलं पैंजण कुठं सापडेल, कुठं हरवलं असेल, कोणाला सापडलं असेल, किंवा कोणी चोरी केली असेल काय, या संदर्भामध्ये ज्या काही सिद्धांत कल्पना आपल्या मनामध्ये येतात, त्या सिद्धांत कल्पना सर्वच्या सर्व हरवलेल्या पैंजणाच्या संदर्भामध्ये खऱ्या ठरतात असं नाही. एखादी सिद्धांत कल्पना ज्यावेळेस मी करतो, त्यावेळेस ती सिद्धांत कल्पना माझ्या मुलीच्या संदर्भामध्ये, की माझी लहान मुलगी, तिच्या पायामध्ये असणारं पैंजण आता मला दिसत नाही. मग मी मुलीला विचारतो की तू कुठे गेली होतीस? ती मुलगी म्हणते की बाबा मी शेजाऱ्याच्या घरामध्ये गेली होती. मग आपण सिद्धांत कल्पना करतो की शेजाऱ्याच्या घरामध्ये खेळता खेळता मुलीचं पैंजण पडलं असेल काय, म्हणून शेजाऱ्याकडं आपण चौकशी करतो. पहिली सिद्धांत कल्पना, शेजाऱ्याकडं पैंजण आढळून येत नाही, ती सिद्धांत कल्पना खोटी ठरली. शेजाऱ्याकडून मुलगी घरी येत असताना रस्त्यामध्येच पैंजण पडलं असेल काय, ही दुसरी सिद्धांत कल्पना आपण करतो. आणि म्हणून शेजाऱ्याच्या घरापासून अगदी आपल्या उंबऱ्यापर्यंत बारीक आपण लक्ष देऊन तो रस्ता तपासतो, तो मार्ग आपण शोधतो. तिथेही पैंजण आपल्याला आढळून येत नाही, तीही सिद्धांत कल्पना खोटी ठरते. आणि मग पुन्हा असं लक्षात येतं की शेजाऱ्याच्या घरी मुलगी खेळायला जाण्याच्या आधीच आपल्या घरामध्ये माझ्या मुलीचं पैंजण पडलं असेल काय. आणि म्हणून मग आपण ती मुलगी सकाळी झोपेतून उठत असताना अंथरुणामध्येच त्या लहान मुलीचं पैंजण पडलं असेल, अशा प्रकारची सिद्धांत कल्पना आपण करतो. आणि अंथरुण पाहतो तर त्या बेडवरती ते पैंजण असल्याचं आपल्याला दिसतं. केली गेलेली तिसरी सिद्धांत कल्पना मित्र होय ही खरी ठरते. आणि म्हणून सिद्धांत कल्पनेची निर्मिती ही वैज्ञानिक संशोधन करत असताना विज्ञानाच्या पातळीवरती ज्या पद्धतीनं आपण तपासतो, त्याच पद्धतीनं व्यावहारिक पातळीवरतीही आपल्याला ती तपासता येते. आणि म्हणून मग सिद्धांत कल्पनेची निर्मिती झाली की चौथी जी पायरी येते, चौथा जो टप्पा येतो, तो म्हणजे परीक्षणाचा. यालाच सिद्धता असंही म्हटलं जातं किंवा यालाच पडताळा असंही म्हटलं जातं. सिद्धांत कल्पनेची निर्मिती, सिद्धांत कल्पनेचं परीक्षण किंवा सिद्धांत कल्पनेची सिद्धता. सिद्धांत कल्पनेच्या निर्मितीनंतरची जी पायरी आहे ती म्हणजे परीक्षण, सिद्धता किंवा पडताळा. आपण सिद्धांत कल्पना केलेली आहे, परंतु ती सिद्धांत कल्पना खरी आहे काय, असा ज्यावेळेस प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो, त्यावेळेस ती सिद्धांत कल्पना आपणाला तपासता आली पाहिजे. त्या सिद्धांत कल्पनेचा अनुभव आपणाला आला पाहिजे.
जर अनुभव आला नसेल तर त्या सिद्धांत कल्पनेची सिद्धता आपण देऊ शकत नाही. जर त्या सिद्धांत कल्पनेची सिद्धता आपण देता आलो तर त्या सत्यतेला अधिक दृढ स्वरूपामध्ये हा पुरावा निर्माण होतो आणि मग पुढची पायरी संशोधनाची जी काय आहे त्या पायरीकडे आपण जाऊ शकतो. सिद्धता की जसं मी आता म्हटलं की खरंच शेजाऱ्याच्या घरामध्ये मुलीचं पैंजण नाही, ही सिद्धांत कल्पना सिद्ध करता येते का? नाही. दुसरी सिद्धांत कल्पना, रस्त्यामध्ये कुठं पैंजण पडलं असेल काय? शोधल्यानंतर तीही खोटी ठरली. कोणी मुलीच्या पायातील पैंजण काढून घेतलं असेल काय? तीही सिद्धांत कल्पना खोटी ठरली. आणि मग चौथी जी सिद्धांत कल्पना आपण केली होती की सकाळी मुलगी उठताना अंतरुणावरती त्या मुलीच्या पायातील पैंजण पडलं असावं, अशा स्वरूपाची जी सिद्धांत कल्पना आपण करतो आणि पाहतो तर काय, तर खरंच अंतरुणावरती त्या मुलीचं पैंजण पडलेलं आपल्याला सापडतं. आणि सापडल्यानंतर केली गेलेली जी सिद्धांत कल्पना आहे त्याची आपल्याला सिद्धता देता आली, त्याचा आपल्याला पडताळा आला, त्याचा आपल्याला प्रत्यंतर आला, त्याचा आपल्याला अनुभव आला. म्हणजे जी सिद्धांत कल्पना आपण करीत असतो त्या सिद्धांत कल्पनेचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. जर अनुभवच जर आपल्याला आला नाही तर ती सिद्धांत कल्पना खोटी ठरते. पहा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस शेतकरी एखाद्या पन्हाळ्याला घेऊन शेतामध्ये कुठे पाणी आहे का हे पाहतो, हे सामान्यीकरण केलेलं असतं. पहा की एखाद्या पन्हाळ्या नावाजलेला असतो आणि तो शेतामधून नारळ घेऊन फिरतो किंवा एखादे 2 गजाचे तुकडे घेऊन फिरतो आणि यमुक ठिकाणी पाणी आहे, तमुक ठिकाणी पाणी आहे असं आपल्याला सांगतो. आणि तिथं ज्यावेळेस बोर घेतलं जातं त्यावेळेस तिथं भरपूर पाणी लागतं. सिद्धता केली गेलेली, त्यानं केली गेलेली सिद्धांत कल्पना. अनेक ठिकाणाहून फिरून एका ठिकाणी तो थांबलेला असतो आणि त्यानं सांगितलेलं असतं की इथं पाणी लागण्याची दाट शक्यता आहे, 2 इंची 3 इंची इथं या ठिकाणी पाणी लागेल. आणि बोर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून, सिद्धांत हायपोथेसिस असतो पहा, त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण बोर घेतो आणि खरंच पाणी 125 फुटावरती 150 फुटावरती त्यानं सांगितल्याप्रमाणे लागतं. त्यावेळेस ती सिद्धांत कल्पना खरी ठरते. किंवा मशीननं ज्यावेळेस आपण पाणी तपासतो आणि मशीन ज्यावेळेस सांगते की अमुक ठिकाणी एवढ्या इंची पाणी लागेल, त्या मशीननं ज्यावेळेस अमुक ठिकाणी खुणा केलेल्या असतात आणि त्याच ठिकाणी आपण बोर घेतो त्यावेळेस त्या मशीनच्या संदर्भामध्ये केला गेलेला जो काय हायपोथेसिस आहे त्या हायपोथेसिसची सिद्धता आपल्याला त्या ठिकाणी येते. खरंच साखर गोड आहे पहिल्यांदाच खाण्याच्या आधी दुसऱ्या माणसानं सांगितलं आणि आपण हायपोथेसिस करत असताना खरंच ती साखर गोड आहे काय, साखर तोंडामध्ये घेतल्यानंतर आणि आपण चव चाकल्यानंतर खरंच ती गोड लागते, ही सिद्धता. म्हणजे अनुभवाचं सामान्यीकरण हे हायपोथेसिसच्या संदर्भामध्ये आपल्याला करता येतं. आणि जे सिद्धांत कल्पना आपण करत असतो त्या सिद्धांत कल्पनेची आपल्याला सिद्धता देता येते. म्हणजे प्रचिती, पडताळा किंवा प्रत्यंतर या स्वरूपामध्ये आपल्याला त्या सिद्धांत कल्पनेची सिद्धता देता येते. जे प्रचिती आणि सिद्धता या दोन्हीही गोष्टी एकत्रित जरी आल्या तरी सिद्धतेच्या आधी प्रचिती महत्त्वाची. म्हणजे प्रचिती म्हणजेच प्रत्यंतर किंवा पडताळा. म्हणजेच सिद्धांत कल्पनेची आपल्याला प्रचिती आधी यावी लागते आणि मग आपल्याला सिद्धता द्यावी लागते. मग प्रचिती आणि सिद्धता या दोन्हीमधील जो काही फरक आहे तो फरक म्हणजे हा की आधी प्रचिती आणि मग सिद्धता. पण सिद्धांत कल्पनेची निर्मिती झाल्यानंतर त्या सिद्धांत कल्पनेची सिद्धता आपल्याला देता आली पाहिजे, कारण त्याचा अनुभव महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मित्रहो, या 2 वैज्ञानिक संशोधनाच्या अवस्था आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण मित्रहो इथंच थांबूयात. पुढच्या 2 ज्या अवस्था राहिलेल्या आहेत त्या अवस्था आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आणि ही संकल्पना पूर्ण करूयात की जी वैज्ञानिक संशोधनाच्या अवस्था ही संकल्पना आहे. आणखी 2 आपणाला टप्पे पाहावे लागतील. वैज्ञानिक संशोधनाच्या अवस्था पाहता येतील. त्या 2 पाहिल्या की ही संकल्पना पूर्ण होते. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.